सातपूर परिसरातील नागरिकांकडून पायी पोलीस पेट्रोलिंग हा आदर्श उपक्रम सुरू केल्याबद्दल नाशिक शहर पोलीस आयुक्त आणि सातपूर पोलिसांचे कौतुक केले जात आहे। सविस्तर वृत्त असे की नाशिक शहर पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार आणि सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर शहरात पायी पोलीस पेट्रोलिंग हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। गुन्हेगारी, चेन स्नॅचिंग, मोबाईल चोरी तसेच दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांवर बचत बसावा यासाठी दररोज शहरातील विविध भागांमध्ये पायी पोलीस पेट्रोलिंग राबवले जात आहे। गल्लीबोळ, बाजारपेठा, कामगार वस्त्या आणि शाळा कॉलेज परिसरात पोलीस कर्मचारी नियमितपणे गस्त घालत आहेत। या उपक्रमामुळे टवाळखोर व संशयास्पद हालचाल करणाऱ्या पोलिसांची करडी नजर राहते, त्यामुळे अनेक लहान मोठ्या गुन्ह्यांना आळा बसतोय। नागरिकांमध्ये देखील या उपक्रमाबाबत समाधानाचे वातावरण आहे। कामावर जाणाऱ्या काही कामगारांनी प्रतिक्रिया दिली की रस्त्यावर पोलीस दिसल्यामुळे एक प्रकारचा आत्मविश्वास मिळतो। रस्त्यावर चालताना आता फारसे भीतीचे वातावरण नाही, कोणीतरी आपल्या सुरक्षेसाठी सतत गस्त घालतंय यामुळे दिलासा वाटतो। सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत या पायी पेट्रोलिंगचा चांगला प्रभाव दिसून आला आहे। अनेक ठिकाणी पोलिसांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या। पोलीस आयुक्तांनी सुरू केलेला पायी पेट्रोलिंग उपक्रम हा एक आदर्श उपक्रम ठरू शकतो असे मत जनहित में न्यूज सोबत बोलताना नागरिकांनी व्यक्त केले आहे। या उपक्रमाला सातत्य द्यावे आणि नाशिक शहरात कायमस्वरूपी सुरू ठेवावे अशी अपेक्षा कामगार व नागरिकांकडून व्यक्त होत आहे। असे उपक्रम कायमच राबवणं गरजेचे आहे। माननीय पोलीस आयुक्त साहेब तसेच सातपूर पोलीस स्टेशनचे सिनियर पी नलवडे साहेब यांच्या आदेशाने दररोज सातपूर पोलीस ठाणे सायंकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत पायी पेट्रोलिंग चालू केलेली आहे। पायी पेट्रोलिंगमध्ये पोलीस स्टेशनचे वेगवेगळे ग्रुप पाडण्यात आले आणि ते वेगवेगळे ग्रुप असे 4 ग्रुप सातपूर पोलीस स्टेशन हद्दीतील वेगवेगळ्या 4 ठिकाणी 7 ते 9 या दरम्यान गस्त करत आहे। गस्त करण्याचा उद्देश हा आहे की गुन्ह्यात प्रतिबंध व्हावा आणि ते लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी याकरिता ही गस्त आयोजित करण्यात येते। या गस्तीच्या अनुषंगाने आम्ही आता कामगार नगर, ITI कॉलनी परिसर, ITI परिसरात आता गस्त करत आहोत।